मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मग बाप्पाच्या चरणी नमन करून आजच्या या हास्य दरबाराला सुरुवात करूया. स्वागत करूया हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत करूया बहुरंगी बहुढंगी बँडचं, अर्थात अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी. आणि स्वागत आहे इथे रंगणाऱ्या पंचेसना, आपल्या कमेंट्सनी चार चान लावणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, गेल्या आठवड्यात आपण हास्य खुर्दच्या 2 गावकऱ्यांना निरोप दिला. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी आणि हास्य खुर्दला ह्या मुकाबल्यात आणखी काही मानाचे फेटे आणि विनोदाचे सातबारे मिळवून देण्यासाठी 2 नवे गावकरी आज त्यांना साथ द्यायला इथे आलेले आहेत. तर स्वागत करूया हास्य खुर्दच्या 2 नवीन गावकऱ्यांचं, अर्थात रत्नागिरीहून आलेल्या प्रथमेश आणि श्रमेश यांचं. प्रथमेश आणि श्रमेश, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मंडळी, तुम्हाला माहीतच आहे आपल्या या हास्य जत्रेमध्ये दिग्गज पाहुणे कलाकार येत असतात, जे आपल्या विनोदवीरांना कॉमेडीचे जहागीरदार होण्यासाठी मोलाचं सहकार्य करत असतात. तर नेहमीप्रमाणे आज देखील 2 खास पाहुणे इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. प्रदीप पटवर्धन आणि माधवी जुवेकर यांचं. प्रदीप सर, माधवीताई, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही आपापल्या गावकऱ्यांबरोबर स्थानापन्न व्हावं. थँक्यू. चला तर मग सुरू करूया आजचा हा जंगी सामना. पण सामना सुरू करण्याआधी आपण ह्या कॉमेडीच्या बंद्या रुपयाला विचारूया, कोण हाणणार आजचा पहिला पंच? काय मग गावकरी तयार? बघूया नाण्याचं काय म्हणणं आहे. हास्य खुर्द. मंडळी, असं म्हणतात की माणसानं एकदा ठरवलं ना की अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. असंच काहीसं घडलंय आपल्या बबलीच्या बाबतीत. म्हणजे तिने अशक्य असलेली पैस जिंकलेली आहे. बघूया तिने असा काय तीर मारलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता. बाबा लागते, लाज वाटते. बाबा लागते, बाबा नापास झालास का? बाबा लागते, बाबा नापास झालास. बाबा लागते, बाबा. खबरदार बाबा बोललास सर. सॉरी. जाण्या लागते, जाण्या. बापाला जाण्या बोलतोय. सॉरी बाबा, सॉरी. तुम्हीच तर बोलत ना की बाबा बोलू नको म्हणून. नाही, मग मी तुझा बाप नंतर आहे. काय? तुम्ही माझा बाप नंतर आहे? हा. माझा आधीचा बाप कोण होता? बाप नंतर आहे म्हणजे मी आधी तुझा मास्तर आहे, बाप नंतर आहे, कळलं? हो, सॉरी सॉरी. मास्तर बाबा नका ना मारू. मास्तर बाबा तुम्ही तर बोलात आधी मास्तर आहे नंतर बाबा आहे. हे नको गौरव, नापास झालास, लाज वाटतं. नापास झालास. अरे तर नित्यासोबत तुझी स्पर्धा होती, आता तो पहिला येईल. नित्या पण नापास झालाय. नित्या पण नापास झाला. आणि पम्या पण नापास. आशू ते तर लय घाण नापास झालंय. म्हणजे मायनस मध्ये नापास झाले. मायनस मध्ये
त्याच्या बापाने त्याला टक्कल करू करू मारलंय. एवढं नापास झाले का? म्हणजे तुम्ही सगळे नापास, सगळे गँग नापास. सगळे हसतोयस काय? सगळे नापास, सगळे नापास. बाबा पण आपली बबली काय सांगतोयस? बबलीचं काय? फिल्मी बबली आयुष्यात फिल्म शो काय ठेवलंय तिच्या बोर्डात 3दा नापास झालेस. अरे पण तुम्ही तुम्ही नापास झाला. बाबा जाऊ दे ना बाबा. काय बाबा वस्तारा. गौरव तू माझं तोंड जा चालतो इकडून. तोंड काळं कर. अजून काळं कर. चालतो नाही इकडून. अरे देवा, म्हणजे माझ्या क्लास मधले सगळे नापास झाले. माझ्या क्लासचा रिझल्ट 0% लागला. लाज वाटते? नापास झाले नाचतेस? लाज वाटते? अगं आपल्या क्लासचा रिझल्ट 0% लागला. मास्तर, तुमचा माझ्यावर विश्वास होता की ही पोर नापास होणार आणि माझी 3 पोरं पास होणार. पण मास्तर, मी तुमचा सबूत खोटा ठरवला. म्हणजे बोलतो मास्तर असताना मी पास झाले, तुमचं लक्ष नसताना. बोलतो मास्तर, आपण पुल टू टॉप आयलाय ना बॉस. म्हणून मी ठरवलंय की मी तुमची तुमच्या दारातनच मिरवणूक काढणार आहे. बबली ऐक माझं. बबली ऐक. बबली नाही. बबली नाही. बबली नाही. बबली ऐक. बबली माझं ऐक. फिरकी घ्या, फिरकी. मी घेतो पण माझं ऐक. हे बबली ऐक ना, पण माझं ऐक. मी तू पास झालीस हे शक्यच नाहीये. पेपर रिचेकिंगला टाक. वाढलेले 2-3% बरोबर कमी होऊन नापास होशील. सर, मी काठावर पास झाले नाही. सर, मी 88% मिळून पास झाले. हाय हाय. किती? 88% मिळून पास झाले. हाय हाय. किती? 8वर 4 किती होतात? 88. 8वर 4 तुला माहिती नाही तू पास झालीस? पॉसिबल नाहीये. नाही पॉसिबल. विश्वास बसत नाही. अजिबात माझ्याकडे रिजोर्ट आहे. योग्य माझा रिजोर्ट. रिझल्ट आणि हॉल तिकीट मधला फरक कळत नाही तुला? अरे पास झाली आहेस, हॉल तिकीट आहे, रिझल्ट कुठे आहे? हाय माझ्याकडे रिजोर्ट. हाय रिजोर्ट. आगे चले मेरे मौत के तमाशे देखने. देख, ये मेरा रिजल्ट है और ये मेरा हॉल टिकट है. देख जाड़िया, देख अभी बता इसमें से मेरा रिजल्ट कौन सा है और मेरा हॉल टिकट कौन सा है. देख साले. ते उचल आणि नीट कर आधी. उचल आणि नीट कर. उचल ते रिजोर्ट. हा रिजोर्ट. हे हॉल तिकीट. अरे देवा, अरे हिला खरंच 88% आहे. बोलले होते की नाही मी 8वर 4 88 आहेत म्हणून. नाही, हे बहुत नाइंसाफ आहे. मी कुठे करतोय? नाही जमत आहे तुला. माझं ऐक. मला सांग कसं काय घडलं? काय आहे, माझं सायन लई टोरॉंग आहे. मला गेल्या फिल्म मध्ये 112 मार्क होते. सायन मध्ये किती होते? 112. 112 नव्हते ग, अर्धा मार्क होता तो. ते असं होते बघा. इथं 1 होता, इथं 1 होता आणि 2 होते. 1-1-2 नव्हते ते, 1/2 होते. त्याला तू 112 समजते. आणि मुळात पेपरच 100 मार्कांचा होता. तुला 112 कसं मिळतील? कशी मिळतील? आणि तो जो अर्धा मार्क मिळाला ना, तो पण ऑब्जेक्टिव्हला मिळाला. पास कशी झालीस ते सांग. ते काय आहे ना, तुमचं आणि माझं काही ट्युनिंग जमाना झाल्या. ट्युनिंग जमाना झाल्या तर ते माझं गौऱ्यावर लई भारी ट्युनिंग आहे बघा. गौऱ्या बरोबर लई भारी ट्युनिंग आहे. तर ठीक आहे, पुढची स्किट त्याच्यावरच कर. एवढी मोठी रिस्क आणि कोण घेतय तवा?
पंचपुरतं घेऊ. ए गौऱ्या हित ये, हित ये. गौऱ्या ते आपल्या पिरिया वॉरीवरचं आहे की नाही ते ह्यासनी करून दाखवायचे. करतो की. दावशील ना? हा करतो की. येऊ बरा. गुरुनानक बाबांना वंदन करू. यायला ये इकडे ये. गुरुनानक बाबांना वंदन करतो. गप उभा राहा आणि करून दाखव. हा गौऱ्या गोळी लागल्यावर मागे उडायचं रे, पुढे नाही. हाच तुझ्या टायमिंगचा लोचा आहे. डोक्यात जे टायमिंग आहे ना त्याच्या कम्प्लीट उलटा इथं कर. कळलं? निघ. ए टफी हाड. तर हे समजा असं झालं. मी तुमच्या वर्गातल्या एका पोराला हे असं करून लय तुम्हाला सांगते पार समद्यांचे टांगा पलटी गोड्या फरार झाल्या. ती समद्या माझ्यावर पार वाद झालेत. मग आता कसं झालंय, मी झाल्या प्रिय वॉरियर आणि समधी तुमच्या क्लास मधली पोरं माझ्या प्रेमाच्या वॉरियर. कसं आहे मास्तर, त्यासनी मी सांगितलं तुम्ही मला पास करा, म्या तुम्हाला पास करन माझ्या प्रेमा खातर. अहो कसं आहे, ते पोर आहेत का नाही, हे मी असं बोलल्यावर पार खल्लास झाली. म्हणजे माझ्या माग लागली हो. माझा अभ्यास घ्यायला पार माझ्या समोर डोकं फोड केली. पण त्यासनी का नाही ह्या बाईच्या डोक्यात काहीच शिरत नाही. मग त्या पोरांनी निर्णय घेतला आपण जायचं परीक्षेच्या सेंटरवर. हे चौघांनी 4 खिडक्या वाटून घेतल्या आणि मी अशी मध्ये पेपर सोडवाय. हे पुरू मला कॉप्या पोरांनी पुरवल्यात माहिती. म्हणजे तू कॉपी करून पास झालीस? माझं सुपरवायझरने तुला पकडलं नाही? कोण सुपरवायझर? कोण सुपरवायझर काय कोण असतंय ते? पहिल्यांदा ऐकलं की काय बोलतेस? सुपरवायझर ते असतात ना सेंटरला. लक्ष ते झेरॉक्स वाले होय. त्या प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स वाटत फिरत होते. झेरॉक्स वाले नसतात, ते पण शिक्षक आहेत. ते पण आहेत होय. आणि ते झेरॉक्स काढलेले नसतात, ते शासनाने पाठवलेले असतात प्रिंट आउट. कळलं? असं होय. त्याने पकडलं नाही तुला कॉपी करताना? ते कसलं पकडते हो? त्याचं तर म्हणजे मी नुसतं असं केलं तर ते असं तिघड माग खेचायच्या आत तिकडे गेलं ते वेणू. पार गेलं, पार खाल्ला झालं, पार कच्चाकडेच निघालं होते. नंतर तर त्यानेच मला कॉप्या पुरवल्यात. आणि नंतर तर ही खिडकीतली पोरं माझ्या बेंचवर आणि मास्तरला जाऊन बसतो खिडकीत. कोणी येते की नाही बघा. म्हणजे माझी पोरं तुला कॉप्या पुरवायला त्यांच्या परीक्षेला गेले फेल झाले. माझा मुलगा गौऱ्या पण त्याच काय नाव पण काढू नका सर. पोरग लय उतू जाय बाबा, लय लट्टू झाले माझ्या. मग झाकण घालून ठेवा कवा बी गॅसवर सणते. मग काय झालंय, ते तर माझ्यावर एवढं लट्टू झालंय, समजा उत्तर पत्रिका टॅना करून सोडवलेत त्यांनी. मग लय पोर घाया माझ्या. घायाच्या तर वाढलेली आया कशी कापून टाकतो ती बघा. असं आहे कापण्यावर ना आठवलं, काय? तुम्ही काहीतरी बोलला होतात का बबली पास झाली तर मी माझी मुच्च कापून टाकीन. माझी? मग आता मी पास झाले. गौऱ्या ये इथं. ऐक ना बबली, अगं मी असंच बोललेलं. नाही सबूत देता तुम्ही. मग आता तुम्हाला पाळावं लागेल. साल्या म्हणून वस्त्र घेऊन आलास तू? हो बाबा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या ऐक माझा बाप आहे. गौऱ्या माझा ऐक. वा लई छान, लई बेस्ट. ही बबली आम्हाला लई भारी आवडली. आणि काय मिळता ना जान आणली, मजा आली. वा 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 वा. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. एकदम राप चांडूस. म्हणजे कसं आहे, मला ना कोल्हापूरची भाषा आहे की नाही, लय म्हणजे लई आवडते बघ. तर ऍक्च्युली तू जे फ्रेज वापरलीस तसा परफॉर्मन्स होता. टांगा पलटी घोडे फरार. वा.
आणि तुझे काय म्हणजे आता इकडे असं काय म्हणूया असं झणझणीत मटण आहे, अशी भाकरी आहे आणि तो असा पांढऱ्या रश्श्यासारखा आलास की नाही, कारण काळा रस्सा नसतो. वा गौऱ्या, मजा आली मजा आली. वा सरपंच सई. गौऱ्या जिंकलास. आज जिंकलास तू. थँक्यू. खूप मस्त परफॉर्मन्स होता. मी माझ्या शैलीत सांगेन की तुमचा परफॉर्मन्स बघून माझ्या चक्कीत जाळ ओटला. भारी भारी भारी. नम्रता ते एकदा ते केस गुलू ते एकदा करू. म्युझिक बरोबर. माझा कोंबडा कोंबडा खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, आता आपल्या समोर येणार आहेत उस्ताद दिल दर्या समंदर. नाही मंडळी, ही 3 वेगवेगळी मंडळी नाही आहेत, एकच व्यक्ती आहे. बघूया ती व्यक्ती कोण आहे. तर आपल्या अतरंगी विनोदाने हास्य स्फोट करण्यासाठी येत आहेत हास्य खुर्दचे नवे गावकरी प्रथमेश आणि रमेश. वही घेतले, पेन पण घेतलाय. मीच आहे ना. हो मीच आहे. कौन है, कौन आया है घर पे, मोरा पिया घर आया. कौन है? नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. या खुदा, सकाळ सकाळ दरवाजा टीव्ही कोणी ठेवला? तसं नाही सर. सर तसं नाही सर. दरवाजा उघडे सर. दरवाजा उघडे सर. कौन है? नमस्कार 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 सर. नमस्कार. मी आजच्या ठळक बातम्या या चॅनल मधून आलोय सर. उस्ताद दिलदर्या समंदर इथेच राहतात का? उस्ताद जी, आपसे मिलने के लिए कोई नवाबजादा आया है. कौन है, उसे उसका नाम पूछो. उस्ताद जी, वो नाम नहीं बता रहा है, उसे बोलो काम क्या है. सर सर, कशालाही फालतूगिरीमध्ये वेळ काढताय. मला कळलं तुम्ही दिलदर्या समंदर आहेत. तुम्ही आज कशाला गेलात? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. क्या बात है सर? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. तू कामाचं बोलतोयस की मी आज जाऊ? सॉरी सर. सॉरी सर. बसा बसा सर. आपण सर कामाला सुरुवात करूया सर. मेरे घर में आप एकदम इत्मीनान. अरे ते टेकायचं होतं, ते गेलं वाटतं. सर जाऊ दे सर. सावकाश बसा. हा सर. तो आपकी तारीफ. माझं नाव ची सौका. मग इथे काय लग्न लावायला आलं? तसं नाही सर. तसं नाही. ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. चिन्मय सौमित्र काशीकर. ची सौका. अच्छा. अरे ते बसायचं होतं, ते टेकायचं. सर तुम्हाला टेकायचंय का? हो. मी सांगू काय? खाली बसा. बसलो. टेका. टेकलो. गुड बॉय सर. अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. थँक्यू. तू वर काय करतोय? ये खाली. सर. तो चिन्मय सौमित्र काशीकर, ये आपका नाम है? हाँ सर. हाँ सर. असू दे, नावात काय है? खरंय सर. नाम तो एक जरिया है एक दूसरे को पुकारने का. आपण मुलाखतीला सुरुवात करूया का? सर तुम्हाला असं वाटत नाही दर्जा घसरतोय? आपण वर बसलं पाहिजे. हा सर, दर्जा घसरतोय, आपण वरतीच बसूया सर. सर आता मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला सर. म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होतं, पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर. पण गाणं माझ्या रक्तात आहे सर. गाणं तुझी? काय बोलला सर? गाणं तुझी आवड आहे की सवड? सर
सर गाणं माझी आवडच आहे सर, पण मी ते सवडीनं गातो सर. तर तू मला एक गोष्ट सांग. हा सर, एक ससा असतो आणि एक कासव असतो आणि दोघांमध्ये ना इगो प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते शर्यत लावतात. आता ससा अप्पर क्लासमध्ये येतो आणि कासव मिडल क्लासमध्ये येतो. सशाला आता प्रूव्ह करायचंय, पण कासवाला पण प्रूव्ह करायचं की तो अप्पर क्लासमध्ये जाऊ शकतो, पण तो स्लो आहे ना. तो त्याला कसा हरवणार कासव? तो का सवतो या डोक्यात? काय बोलला सर? काय बोलला सर? अरे अरे कासव म्हणजे मला तुला म्हणायचं होतं, मला गोष्ट सांग म्हणजे तू माझी मुलाखत घ्यायला आलायस ना, मग त्या संदर्भातली गोष्ट सांग, मला गोष्टी विचार. सॉरी सॉरी सर, मी ना गोष्ट सांगायला लागलो ना की लगेच इन्व्हॉल्व होतं सर. सॉरी सर. आपण आता जास्त फालतूगिरी न करता मुलाखतीला सुरुवात करूया सर. तुम्ही गाणं गायला कधी सुरुवात केली सर? मी बघ गाणं गायला, अरे मला वाटलं तेव्हा मी गायला लागलो. खरं आहे सर, वाटल्यावरच गाणं गाणार, फाटल्यावर हिंमतच होत नाही सर. एक मिनिट, आपण खाली बसूया, दर्जा घसरतो. दर्जा घसरला? परत दर्जा घसरला सर. सर मला तुम्हाला नेमकं काय विचारायचं होतं की साल सांगा मला, साल. बरखुरदार, गाण्याला साल नसते, मग गाण्याला चाल असते. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर सर एक गोष्ट सांगू काय? आपण वरती बसूया का? का? दर्जा, कॉन्फिडन्स आणि रिस्पॉन्स उंचावलाय सर. तर ते गाण्याला चाल नसते, तर गाण्याला चाल असते. सर अप्रतिम वाक्य आहे. तुमच्या तोंडात तर एवढं सजून दिसतं ना सर, मी जर हे वाक्य बोललो असतं तर हे थुकले असते माझ्यावर. पुढे बोलू? हा सर, पुढचं बोल. ते काय गाणं आहे ना, गाणं हा, ते सर. असं आटून आलं पाहिजे. म्हणजे गाणं कसं कानपटात थोडी पारंपरिक पण केलं सर, हे असं पारंपरिक पण करायला आपल्याला इथे आणलेलं नाहीये. लोकांना आपल्याकडून काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यामुळे फालतूगिरी नकोय. हे सर्व केल्यावर बोलताय सर. मला सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचं वाटतं, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर, लक्ष देऊन ऐका. सर तुम्हाला विचारायचं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह गाणं गायलत तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तुडवलं नाही. काय बोललं सर? तुडवलं नाही. लोकांना माझ्या कार्यक्रमाचे पासेस घ्यायला तुडवलं नाही. क्या बात आहे सर. तुम्ही गाताच असं की कोणीही तुडवेल सर. काय बोलला? एकमेकांना तिकीट घेण्यासाठी. सर मग तुमच्याकडे सर एवढं टॅलेंट आहे गाण्याचं सर, तर तुम्ही ग्रॅमी, एमी मध्ये कधी गाणार आहेत सर? एमी पहिल्यांदाच ऐकतोय. काय बोलला सर? एमी, ग्रॅमी यामध्ये गायचं मी ठरवलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे सर? त्यांनी ठरवायला नको? त्यांनी ठरवलं पाहिजे ना मला गायला द्यायचं की नाही. खरंय सर, खरंय सर. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सर, आणि ज्याची त्याची उत्तरं जो तो शोधत असतो सर. आता मला ना तुम्हाला थोडंसं डायव्हर्ट करायचंय, ओके? आणि मी तुम्हाला वेगळ्या विषयावर नेणार आहे. मला असं कळलं तुम्ही सत्य घटनेवर आधारित शेअर करतात सर. हो बरोबर तर आता या क्षणाला ॲज अ फॅन मला तुमच्याकडनं शेअर ऐकायला आवडेल सर, सत्य घटनेवर. ठीक आहे, मी अगदी आत्ता घडलेल्या घटनेवरती एक शेअर सांगतो. चालेल सर. म्हणजे अगदी परवा घडलेल्या घटनेवरचा हा शेअर आहे. कुणाचीही पर्वा न करता सांगा सर. आपण शेअर झोपून ऐकूया का? का सर? दर्जा झोपलाय. झोपला? गावात सांगा सर, सांगा. बड़े ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. क्या बात आहे सर, याच्यात भयांत आहे, हॉरर आहे, भीती आहे सर. बड़ी ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. मग काय, ज्या काय दगडी मारल्यात ना, कुत्रे आता माझ्या नावाने भाव पण करत नाही. सर केवढे टॅलेंटेड आहात सर तुम्ही. म्हणजे तुम्ही गाणं गाता सर, तुम्ही शेअर करता, तुम्ही दगडफेक जाळपोळ करता सर. मग सर एवढं सगळं टॅलेंट आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय का? मी वेगळं ऑलरेडी केलेलं आहे. काय केलं सर? अरे मी 24 तास सलग गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. काय बोलताय सर? ओ माय गॉड, तुम्ही 24 तास सलग गायलात सर? 24 तास सलग गायलात? लागले असतील. काय बोलला? बॅनर लागले असतील तुमचे.
लागले हा ते पण लागले पण ते कमी लागले. पण त्याचं काय की ते बॅनर कमी लागल्यामुळे हा रेकॉर्ड लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. असं कसं झालं सर? मला जरा सांगा सर. कारण तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला. कसं काय सर? मला सांगा, मला लिहायचंय. त्याचं काय झालं, मी 24 तास गायलो पण त्यांनी माझं गाणं 24 तास ऐकल्यामुळे त्यांच्या नावावर रेकॉर्ड जमा झाला. सर सर हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर, हे सर वाईट आहे, हे सर खरंच खूप वाईट आहे सर. म्हणजे थोडक्यात सांगायचं, एका शब्दात सांगायचं झालं तर ही वसाडेगिरी आहे सर, ही वसाडेगिरी आहे. त्या वसाड्याने तुमच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे होतं सर, त्यांनी असं नाही केलं पाहिजे होतं. तुम्हाला यातना झाली असतील ना, यातना तुमची काही चूक नाहीये, तरी पण हृदय थोडंसं तुटतच ना. कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. क्या बात है सर, दर्द है सर. कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. तिच्या लपड्यात माझ्या मोबाईलचं 15,000 बिल. सर तुम्हाला आता कुठं बसायचं ते कळलं असेलच. गुड गुड सर. सर आता आपलं एवढं बॉन्डिंग झालेलंच आहे सर. सर आपल्यामध्ये एक नाजूक संबंध निर्माण झालेत सर. तर अशा या नाजूक क्षणाला मला तुम्हाला अतिशय पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतं सर. सर तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये सर. बरोबर आहे. तुमचं कुणावर क्रश होतं का? खरं तर मला ही गोष्ट तुला सांगायला काहीच वाटत नाही. लाज सोडलीत सर. अरे आताच बोललास ना बॉन्डिंग झालं, नाजूक संबंध म्हणून. तरी साहेब सर बोला सर. त्याचं काय आहे की मी माझ्या क्रश समोर आतापर्यंत कधी व्यक्तच झालो नाही. आय एम सो सॉरी सर, मला थोडंसं समजत नाही, ते जरा विस्तृत मध्ये सांगा. अरे मी तुला विस्तृतच सांगतोय की मी माझ्या क्रश समोर कधी व्यक्तच झालो नाही. सर म्हणजे तुम्ही आणि सर सई सर. सर आपण डायरेक्ट स्टेजच्या खाली जाऊन बसूया का सर? तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर व्हायला लागलाय सर. का रे का? का रे काय का सर? बघा ती म्हणजे आग्र्याचा ताजमहल आणि तुम्ही म्हणजे उद्घाटन न होता वापरलेले सुलभ शौचालय वाटतंय सर. वा 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 बच्चूच आहेस तू. हातात कॅडबरी असली ना आणि समोर क्रीमचं बिस्किट आलं ना तरी तुला ते खावत नाही. सई तामनकर वाटली काय? छे फालतूगिरी करताय का बरं? काहीतरी सर तुम्ही कशाला असं करताय सर? मागच्या वेळी सईवर बोलणारे दोघे बाहेर गेलेत सर. तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर आपण स्वतःच एलिमिनेट होऊया का सर? अरे बरखुदा ते मनात आलं म्हणून बोलून टाकलं. अहो पण त्यांच्या मनात आलं तर आपल्याला केवढं भारी पडेल ते. सर आता जास्त फालतूगिरी न करता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया, कारण तुम्ही जाम सुटलेत सर. तर आपण शेवट गोड करूया सर, शेवट गोड करूया. म्हणजे नेमकं काय करायचं सर? एखादं गाणंच गाऊन दाखवा सर, म्हणजे येऊ दे कानातनं रक्त सर. एक माझा नगमा मी गातो. चालेल सर चालेल. साखरपुड्याच्या नावानं फोडली सुपारी, साखरपुड्याच्या नावानं फोडली सुपारी, पोरगी हाय दारात चालू मधी लाजली दुपारी, पोरगी हाय दारात चालू मधी लाजली दुपारी.
मंच आपलाच असा. खरं तर मी हे बोलण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही इतके रुळला होतात. मी उगाच तुमचं इंट्रोडक्शन मी असं नवीन कलाकार म्हणून करून दिलं. तुम्ही माझ्याही पेक्षा जास्त रुळलेला तिथे. आणि मी सांगते, हा दर्जा तुमचा कधीच बसला नाही, खुर्चीवर बसला नाही, खाली पडला नाही, खाली गेला पण नाही. तो चढा चढा आणि चढाच राहिला. खरंच उत्तम झालं परफॉर्मन्स. आम्ही खूप हसलो, मजा आला. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. तो अर्ज है, यूं तो काफी थे मिर्च मसाले जिंदगी में, यूं तो काफी थे मिर्च मसाले जिंदगी में, बस जायके की कमी थी तो आप आ गए. बहुत खूब. सुभान अल्लाह, क्या बात. जोरदार, दमदार, मनपूर्वक, दिलदार, जबरदस्त दणक्यात तुमच्या दोघांचं स्वागत आहे. थँक्यू सर. ज्या इनोसन्सची, ज्या टायमिंगची, ज्या फ्लेवरची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या न घसरलेल्या दर्जाची, हे सगळं आज तुम्ही तुमच्या पहिल्या परफॉर्मन्स म्हणून आम्हाला दाखवलं. क्या बात. सई, तुमच्या भाषेत सांगते, सवसवाट परफॉर्मन्स झाला. सवसवाट परफॉर्मन्स. मी पण एक शेर केलाय. अर्ज है, बड़ी ही खूबसूरती से आपने किया आपका स्किट पेश. वाह. मला असं वाटतं तुम्ही हास्य जत्रेत नक्कीच काहीतरी करणार विशेष. आणि निश्चिंत राहा, माझ्यावर कमेंट केल्याने काही बाहेर वगैरे जात नाही. तुम्ही टेन्शन नको. ऑल द व्हेरी बेस्ट अँड खूप 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 मोठं वेलकम तुम्हाला. थँक्यू. सुपर. जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला किती गुण मिळालेत. प्रसाद, 10.5 गुण. क्या बात है. ऍक्च्युली 10 होते. सईनी शेर ऐकवला म्हणून अर्धा अजून एक्स्ट्रा होता. माझी तारीफ केलीत म्हणून 1 मार्क जास्त. क्या बात है. 11 गुण. पहिल्या परफॉर्मन्सना इतके चांगले गुण. क्या बात है. सुपर. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. विश्रांतीनंतर या हास्य आखाड्यात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही बघताय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता आम्ही तुम्हाला एका पाळणा घरात नेणार आहोत. पण हे पाळणा घर इतर पाळणा घरांसारखं नाहीये बरं का. हां, हे जरा विशेष आहे, कारण हे लहान मुलांसाठीचं नाही तर वृद्धांसाठीचं पाळणा घर आहे. बघूया तिथे काय घडतंय. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे नितीन, सायली आणि त्यांच्या सोबतीला आहेत आजचे आपले मान्यवर पाहुणे प्रदीप पटवर्धन. साठे काकू पाठवलाय. आवडलं तर परत आवडतं तुम्हाला तरी पण. अप्पा, कोण आहे रे. झाला तुमचा सुगम संगीताचा कार्यक्रम पार पडला. अरे तू कधी आला. मी तुला बघितलंच नाही. माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये की तुम्ही माझे बाप आहात. माझा पण माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की तू माझा मुलगा आहेस. मी बसलोय तरी माझ्या एवढाच दिसतोय. काय आहे आप्पा, काय हवंय का तुला. हे काय नको मला. हे बोलायची ही वेळ होती का. अरे बरोबर आहे. स्किट चालू असतानाच बोलता येतं, नंतर नाही बोलता येत. तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नव्हता ना. बघितलं ना यांना. या ज्या काही अशा रांगोळ्या वगैरे काढल्यात ना, त्या त्यांनी काढल्यात. हा, आम्ही काही शिकवलं नाहीये. ओ बोला ना, बोला आता बोला. अप्पा, अरे उडतंय मग. नाही उडणार. सरळ केस उडतात. कुऱ्हाय केसांना हवा जाते अशी. नाही अप्पा, हे काय उडतात थोडं. काय चाललंय तुमचं. उडवा उडवी. हे जसे तुम्हाला नादी लावतायत ना, तसेच इतरांना सुद्धा नादी लावतात.
मी ह्यांना माझ्या पाळणा घरात अजिबात ठेवून घेऊ शकत नाही. तुम्ही आताच्या आता ह्यांना घरी घेऊन जाओ. नाही, नको नको मॅडम, प्लीज प्लीज असं करू नका हो तुम्ही मॅडम. अहो अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं वृद्धांसाठीचं पाळणा घर आहे मॅडम. नाही मॅडम, मी यांना दुपारच्या वेळेस घरात ठेवू शकत नाही. अहो सोसायटीमध्ये बॅन आहे ते. सोसायटीवाल्यांनी नोटीस पाठवली आहे मला, दुपारच्या वेळेस यांना घरात ठेवत जाऊ नका म्हणून. आणि तुम्ही पण जर आता यांना बाहेर काढलं मग दुपारी मी ठेवू कुठे यांना? अहो तो तुमचा प्रॉब्लेम आहे हो. हे बघा, लोक ना त्यांच्या वृद्ध आई वडिलांना आमच्यावरती विश्वास ठेवून इथे जातात, पण हे तुमचे बाबा ना त्यांना वाईट वाईट गोष्टी शिकवतात. आता ना वृद्ध बिघडलेत अशा कंप्लेंट्स येत आहेत माझ्याकडे. आप्पा काय काय आप्पा काय सांगतायत ह्या? वृद्ध बिघडलेत. अहो वृद्ध काय बिघडले? यासाठी मी तुम्हाला इकडे पाळणाघरात ठेवून गेलो होतो काय? नाही. तुमची जर परत कंप्लेंट आली ना आप्पा, तर मी तुम्हाला घरात ठेवे ना. हे वेळायच काय? मग घरी नको. ती घरी मोलकरीणी काय काय सांगत असते मला. एक मिनिट नाही म्हणजे आप्पा, काय? ती मोलकरीण तुम्हाला काही सांगत नाही, तुम्हीच आपले खोदून खोदून विचारत असता तिला. ती काय दिवसभर आपल्या घरात असते का? नाही, नसते घरात. मग? पण ती नसते तेव्हा तो वॉचमन येतो आणि मला त्रास देत असतो. त्याचं काय? तो वॉचमन की तुम्ही? मी कशाला त्रास देणार? अहो तुम्हीच दर 5 मिनिटांनी त्याला इंटरकॉम वरती फोन करता आणि मराठीतले प्रश्न विचारता. आता मला सांगा मॅडम, मराठी शब्द कोड सोडवताना कोणी नेपाळी माणसाची मदत घेतं का? आता माझा दुसरा काय पर्याय नाहीये. इकडले सगळे लोक मूर्ख आहेत. कोऑपरेटिव्ह असं कोण नाही त्या वॉचमन सोडल्याशिवाय. कसं आहे माहिती का, तो माणूस आहे ना, तो परदेशी आहे, मोठा आहे, म्हणून मी त्याला रिस्पेक्ट देत होतो. तर नंतर मला कळलं त्याचं आडनाव थाप आहे. तो कशाला खरं सांगेल? बघितलं, असंच आहे. आता मी काय करणार त्याला? माहिती हो मला, हे माहितीये, म्हणून मला यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये. मॅडम असं काय करताय? मला इथे ठेवून घ्या, मी पुन्हा असं वागणार नाही. काय इथे मजा येते. मज्जा येते. मागच्या वेळेला पण तुम्ही हेच म्हणालेलात जेव्हा मी 3 पत्ती खेळत असताना तुम्हाला पकडलेलं. काय आप्पा, तुम्ही इथं 3 पत्ती खेळता? मी कुठे पत्ते खेळतो? काय बोलताय? खोटं बोलू नका. हा, खोटं बोलू नका. हा चला चला, कुठे जायचं? सॉरी. त्या जाधवांचा मुलगा माझ्याकडे कंप्लेंट करायला आलेला. त्याचं काय झालं ना, की त्यांचा जो छोटा नातू आहे ना, तो रिहर्सल करत होता घरी. तर त्यात त्याचं वाक्य होतं, क्या हुकुम है मेरे आका. तर जाधव म्हणाले बदाम. नंतर त्यांना जेवायला बोलवलं तर ते म्हणाले आधी भाजी शो करा. नंतर त्यांना कळलं की शेपूची भाजी आहे, मग म्हणाले मी पॅक. आता त्यांना विचारलं तुम्ही हे सगळं कुठून शिकलात, तर म्हणतात कसे, पाळणा घर के अड्डे पे. अड्डा? हा, माझं पाळणा घर काय अड्डा आहे का काय? नाही, तुम्हाला पण पत्ते वाटत. हे घ्या, ठेवूया आपण. 10 रुपये ब्लाइंड. हा, पुढे काय 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 लावलंय तुम्ही? तुम्ही पण खेळत बसलात? अहो काय नाही, ती चांगली पानं आली होती. 3 एक्के आहेत मला. बरं झालं पॅक झाला ते. गप्प बसावं तुम्ही. हे असे वागतात ना, म्हणून माझ्या पाळणा घराचं रेप्युटेशन घसरत चाललंय हो. आप्पा काय बोलतायत ह्या? आप्पा, मी लहान असताना एकदा तुम्हाला पत्त्यांची जादू दाखवली, तर पत्ते खेळतो म्हणून बडवलं तुम्हाला. स्वतः खेळतात ते खेळतात आणि इतरांनाही बिघडवतात. नाही, मी आहे ना आता ह्याच्या पुढे त्या जाधवला काय सांगणार नाही. मला वाटलं नव्हतं तो इथे सगळं पचकोलत. एक मिनिट, तुम्हाला इतरांसोबतही आता खेळता येणार आहे? कारण आता मी तुम्हाला पाळणा घरातच ठेवणार नाहीये ना. मिस्टर माने, तुमच्या वडिलांना घेऊन जा. अगं नको का असं करू. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला हात जोडत होतो, माझ्या उंचीचा प्रॉब्लेम होतो. मॅडम प्लीज तुम्ही असं करू नका हो. अहो आमची गैरसोय होईल. तुमची गैरसोय होतीये म्हणून मी इतर वृद्धांचे जीव धोक्यात नाही टाकू शकत. जीव धोक्यात म्हणजे? आप्पा, तुम्ही काय इथे मारामारी करायला लागलात की काय या वयात? अरे मारामारी कुठे, मी नुसता खेळतो. काय खेळतात तेही विचारा ना यांना. आप्पा काय खेळता तुम्ही? सगळ्या म्हाताऱ्यांना एकत्र करून शोले खेळतात. हे काय बोलतात मॅडम? शोले ते कळलं मला, पण इथे कशाला शोले खेळता आप्पा? आणि फक्त खेळत नाहीत, हा, ते सावंत आहेत ना, सावंत. हा, चला जाऊया आपण.
तुम्ही असं धरको म्हणजे. आणि सारखं तिकडे ना म्हणते का, कधी कधी इकडे जा ना. तर ते सावंत आहेत ना, त्यांना गब्बर करायला दिला होता, पण त्यांना ना काही झाले, बेअरिंगच जमत नव्हतं, म्हणून शेवटी यांनी त्यांना तंबाखू खायला दिली. आपण अहो एवढंच नाही हा हे करत नाही. त्या बिचाऱ्या जोशी आजी आहेत ना, जोशी आजी, त्यांचे गुडघे खूप दुखतात हो, तरी ना यांनी त्यांना बसंती बनवलं. त्या शेवटी चक्कर येऊन पडल्या हो खाली. काय सांगताय काय? हो. आप्पा तुम्ही त्या जोशी आजींना बसंतीचा रोल दिला. अहो जरा लोकांचा विचार करा, काय म्हणतील लोक, माझ्या आईला काय वाटेल. आप्पा खाली आहे का? तुम्ही आत्ताच्या आत्ता आप्पानी इकडनं घेऊन तू का सॉरी ते हात जोडतोय हो तुम्हाला. मॅडम प्लीज असं करू नका हो. अहो तुम्हाला माहितीये का, अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं युनिक पाळणाघर आहे. ते माहितीये मला की आमचं पाळणाघर युनिक येते, पण तुमचे वडील युनिक नाहीयेत ना, सिनिक आहेत ना. म्हणजे अहो घराण्यातच ना दोष असतो. तुमच्या ना वडिलांना सांगा की हे ना पाळणाघर आहे, पाळणाघर, मॅट्रिमोनीचं ऑफिस नाहीये. काय माहितीये काय यांनी केलं, त्या दामले आजी आणि कदम आजोबांचं लग्न जुळवून दिलं यांनी. काय सांगताय काय? आप्पा आता तुम्ही काय मॅरेज ब्युरो सुरू केला का इथे? आणि काय हो, त्या दामले आजींच्या कवळीच्या डब्यात कदमांचं लव्ह लेटर कोणी ठेवलं होतं? मी ठेवणार, दुसरं कोण ठेवणार? आणि त्या कवळीत असं फूल कोणी खुपसून ठेवलेलं? बरोबर, दामले आजींच्या डोक्यावर काही नाही, खुपसणार कुठे फूल, म्हणून कवळीत खुपसणार. माहिती हो, मला माहितीये, म्हणून मला ना ह्यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये. सतत काय ना काहीतरी उद्योग करत असतात हो हे आणि ह्यांची अख्खी टोळी ना अशी जमा करतात आणि ना घरभर आपले बोलत सुटतात, आपली टोळी जिंदाबाद जिंदाबाद. बरोबर बोलली, आपली टोळी जिंदाबाद जिंदाबाद. काय काय वेगवेगळे गेम खेळत असतात, लपाछुपी काय, पकडापकडी काय, खो खो काय, डॉक्टर काय. डॉक्टर खेळता तुम्ही? बंड्या गैरसमज करून घेऊ नको रे. म्हणजे या वयात डॉक्टर खेळताना फक्त बीपीच तपासता येत रे, बाकी काही करता येत नाही. तसलं काही मनात आणू नको. अरे आम्ही हे खेळतो म्हणजे कशाला, दुसऱ्या कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही रे, स्वतःचा विरंगुळा व्हावा म्हणून खेळतो. आयुष्यामध्ये काही गोष्टी करता आला नाही तर आता या उतार वयात विरंगुळा म्हणून त्या करून बघाव्या म्हणून करतो, बाकी काय नाही. तो मात्र त्याला शोले बघायचा होता, त्याला तो बघता आला नाही म्हणून त्याच्यासाठी शोले खेळलो. त्या कदमला काही पाहिजे होती पण ती नाही मिळाली म्हणून त्याच्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून प्रयत्न केला, बाकी काय नाही. म्हणजे अरे तुला माहितीये का, म्हातारी माणसं या वयामध्ये पाळणाघरात किंवा वृद्धाश्रमात का जातात तर त्यांना समवयस्क माणसं मिळावी, गप्पा मारायला, त्यांच्याबरोबर खेळायला, बोलायला म्हणून ती जातात. आता मला या पाळणाघरात तशी माणसं मिळाली म्हणून मी इथे रमलोय रे, बाकी काही नाही. हे बघा, सॉरी पण आम्हाला तुम्हाला इथे नाही ठेवता येणार. मिस्टर मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि आमचे आप्पा म्हणतायत ना ते पण योग्यच आहे. म्हणजे आप्पा चला. नाही मी वृद्धाश्रमात नाही येणार. नाही आप्पा, वृद्धाश्रमात जायचंच नाहीये, आपण आजोबांच्या पाळणाघरातच जायचंय. आपण आपलं पाळणाघर सुरू करूया आपल्या घरात. अरे काय सांगतोस काय, बरोबर बोललास तू. अहो तुम्ही एकटेच नाही, तुमच्या सगळ्या गँगला सांगा, ते आपल्या घरात येतील की नाही ते विचारा त्यांना. अरे विचारायचं कशाला, मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय आणि सगळे तयार झालेत. त्यांना मी म्हटलं ही बाई जर व्यवस्थित वागली नाही तर आपण इकडनं निघायचं आणि आमच्या बंड्याच्या घरात जायचं. मोठा हॉल आहे तिथे आपण जाऊ आणि त्यांना सांगितलं काही झालं तरी या वर्षीची दही हंडी बंड्याच्या हॉलमध्ये 5 थराची हंडी लावायची. आपल्या हॉलमध्ये 5 थरांची हंडी? घाबरतो कशाला, 5व्या थरावर तुलाच चढवणार बाल गोविंदा म्हणून.
तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा 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 वा, बहारदार झाला परफॉर्मन्स, खूप सुंदर. आपण जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई. प्रदीप काका, तुमचं खूप स्वागत. आज तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं आणि तुम्ही जिथे जाता तिकडे 4 चान लावता. इथे येऊन तुम्ही आमच्या मंचाला 4 चान लावले, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नितीन आणि सायली, छान झाला परफॉर्मन्स. कीप इट अप, कीप अप द गुड जॉब. सरपंच प्रसाद. अतरंगी म्हाताऱ्याचा चिरतरुण परफॉर्मन्स. परफॉर्मन्सबद्दल मी बोलतोच, पण त्याच्या आधी साधारण 96-97 साली मी मुंबईत आलो आणि मुंबईत आलेल्या मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं सुयोगचं. त्या नाटकाचं नाव होतं भ्रमाचा भोपळा. आणि त्या नाटकात पट्या, म्हणजे आपला प्रदीप पटवर्धन, ज्याला आम्ही तेव्हापासून पण पट्याच म्हणायचो, आजही पट्याच म्हणतो, तर तेव्हापासून पट्याची आणि माझी मैत्री आहे. कालांतराने सुयोगच्या अमेरिका दौऱ्यासाठी पट्या एका वेगळ्या नाटकात काम करत होता, म्हणून तो अमेरिकेला गेला. आणि पट्या एका नाटकात काम करत होता, अशी बायको हवी नावाच्या. त्या नाटकातला त्याचा रोल करण्याची संधी मला मिळाली. पण त्या नाटकात पट्या ज्या पद्धतीने गायचा त्या पद्धतीने मला कधीही गाता आलं नाही. आणि 96-97 सालची पट्याची एनर्जी, पट्याचा परफॉर्मन्स, पट्याचं टायमिंग आज 20-22 वर्षानंतरही कायम आहे. तेव्हा पट्यासाठी आपण एकदा सगळ्यांनी उभं राहून आणि एक खूप चांगली गोष्ट मी त्याच्याकडून शिकलो ती अशी की त्याला जेव्हा कळलं की मी त्याची रिप्लेसमेंट त्या नाटकात करतोय, तेव्हा त्यांनी मला एका वाक्यात एकच सल्ला दिला. तो तुला आठवत असेल पट्या तर, की तो मला असं म्हणत होता, बघ तू तुझ्या पद्धतीने काम कर, तू माझ्या पद्धतीने काम करू नको. तू जेव्हा तुझ्या पद्धतीने काम करशील तेव्हाच ते चांगलं होईल. इफ यू रिमेंबर पट्या, शिवाजी मंदिरच्या गेटवरती. तेव्हा मला हा सल्ला फार मोलाचा वाटला. मुंबईत आल्या आल्या एका उत्तम विनोदवीरांनी दिलेला की तू तुझ्यासारखं काम कर, कुणाचाही पगडा घेऊन किंवा कुणाच्याही इम्पॅक्टच्या खाली काम करू नकोस, आपण आपलं काम करत राहायचं, म्हणजे ते लोकांना आवडतं. नितीन, सायली, उत्तम साथ दिलीत तुम्ही. पण मागच्या वेळेला तुम्ही अपेक्षा उंचावल्यात, तर निदान त्या दर्जाचा परफॉर्मन्स तरी प्रत्येक वेळेला व्हायला हवा. आत्ता त्याच्या खाली तुम्ही गेलात असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण अपेक्षा वाढवत गेलात तर आम्हाला अजून आनंद होईल. विश यू ऑल द बेस्ट. जाणून घेऊयात तुमच्या या परफॉर्मन्ससाठीचे गुण. 9 गुण. 9.5 गुण. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची. लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे हास्य खुर्दच्या आव्हानाला हास्य बुद्रुक काय उत्तर देत आहेत, कोण ठरतंय कॉमेडीचा जहागीरदार आणि पटकावतायत मानाचे फेटे. तेव्हा उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी, कारण फक्त इथेच मिळते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.